Hello students. Now we are going to start our next topic and it is surface tension as uh, our previous topic is totally related with force applied to some pressure, or we can say that force applied to some area, that is pressure. Okay, but pressure is not included in our syllabus because of this COVID-19 effect. Pressure is omitted and therefore we will see the next topic, which is surface tension. Okay, now surface tension is on page number 35, 33 on your textbook. Now what is meant by surface tension? Firstly, I want to give you some examples of that surface tension. Suppose we have seen in our daily routine, we have seen different things such as on a plain surface of water, we are going to observe, or we definitely observe one of the insect or mosquito is or spider is seated or it is walking on the surface of the water. Now we know that we cannot walk on the surface of water, or anybody cannot walk on surface of water. म्हणजे या पाण्याच्या सरफेसवर कोणीही चालू शकत नाही, बरोबर आहे. तो स्पायडर जो असतो, तुमची एखादी कातणी असते ती बरोबर चालते, किंवा एखादा मच्छर चालतो, किंवा एखादा किडा जो आहे तो त्याच्यावर थांबतो आणि चालू शकतो, बरोबर आहे. मच्छरचे अंडे जर तुम्ही पाहिलेले असतील तर ते बरोबर पाण्याच्या सरफेसवर दिलेले असतात. हे का होत असेल? किंवा आपण जर एखादी सुई आहे, त्या सुईला आपण ग्रीस लावलं आणि ती जर एखाद्या ग्लासमध्ये पाणी घेतलं, ते स्थिर होऊ दिलं, steady water, and steady water, if that needle with grease, coated with grease, is placed on the surface of that water which is inside the that we can say that jug or any type of glass or something else, but it should be steady, म्हणजे तो steady असायला पाहिजे वॉटर. असं जर असेल तर आपल्याला असं दिसते की त्या ठिकाणी ती निडल जी आहे ती खाली पाण्यात बुडत नाही. ॲक्च्युली निडलचं वेट जास्त आहे पाण्यापेक्षा, पण पाण्याच्या डेन्सिटीपेक्षा निडलची डेन्सिटी जास्त आहे, तरी ते पाण्यात बुडत नाही. किंवा हे जे आपण उदाहरणं पाहतो वेगवेगळ्या प्रकारचे, हे कशामुळे घडत असेल? तर याच्या मागचं जे कारण आहे ते म्हणजे त्या वॉटरचं सरफेस टेन्शन, किंवा त्या जे काही आपण लिक्विड कन्सिडर केलेलं आहे त्याचं सरफेस टेन्शन. नाउ surface tension can also be explained with some another example such as any type of drop, म्हणजे कोणत्याही प्रकारचा ड्रॉप जो वरून खाली पडताना आपण पाहतो, किंवा आपण पाण्याचा जो थेंब आहे तो जर खाली येताना पाहिला तर आपल्याला काय लक्षात येते की तो थेंब हा सर्क्युलर असतो, कंप्लीट म्हणजे स्फेरिकल असतो, असं म्हणू आपण स्फेरिकल. खाली पडताना तो थोडासा ओव्हल शेप टाईप होऊन जातो, पण तो असतो स्फेरिकल. जेव्हा त्याच्या सरफेसवर पडतो तेव्हाही त्याचा सरफेस वरचा काय दिसतो? स्फेरिकल दिसतो. किंवा आपण बबल्स जर पाहिले, बरोबर आहे की नाही, बबल्स जर पाहिले आपण त्या पाण्याचे बबल्स जर आपण उडवतो, लहानपणी खेळलेलो आपण, ते बबल्स जर आपण पाहिले त्याचा पण आकार कसा असतो? तर कम्प्लिटली स्फेरिकल. याच्या मागचं कारण सुद्धा काय आहे? सरफेस टेन्शन. आता सरफेस टेन्शन कसं तयार होते किंवा सरफेस टेन्शन म्हणजे काय हे एक्झॅक्टली आपण समजून घेऊ. त्यासाठी आपल्याला काही प्रकारचे मॉलिक्युलर फोर्सेस जे आहेत ते समजून घ्यावे लागतात. उदाहरणार्थ कोहेसिव्ह आणि ॲडेझिव्ह फोर्सेस. व्हॉट आर कोहेसिव्ह अँड ॲडेझिव्ह फोर्सेस? आपण याआधी शिकलेलो आहोत, 8व्या 9व्या वर्गात आपण शिकलेलो आहोत सायन्समध्ये, की कोहेसिव्ह फोर्सेस म्हणजे काय होत असेल. कोहेसिव्ह फोर्स म्हणजे असा फोर्स जो फोर्स ऑफ अट्रॅक्शन, these two or these both cohesive and adhesive forces are of attraction. Now what is meant by cohesive and what is the difference between these two forces? Cohesive force means the force which lies in between two molecules or two substances, okay, in which they are placed, which are of the same material. म्हणजे काय? एक कोणतंही मटेरियल तुम्ही विचारात घेतलं तर त्या मटेरियलमध्ये जेवढी मॉलिक्युल्स आहेत त्यातले कोणते पण 2 मॉलिक्युल जर मी विचारात घेतले तर त्यांच्या मधातला जो फोर्स आहे तो काय असेल? कोहेसिव्ह फोर्स असेल.
ते दोन्ही मॉलिक्युल्स एकमेकांना कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शननी बांधल्या गेलेले आहे, म्हणून ते एकमेकांच्या जवळ आहे. आणि म्हणून लिक्विड असो की सॉलिड असो ते फॉर्म होते किंवा ते तसं राहते असं आपण म्हणू. जर आपण ॲडेझिव्ह फोर्सेसबद्दल पाहिलं तर ॲडेझिव्ह फोर्स म्हणजे कोणता फोर्स, जो वेगवेगळ्या सबस्टान्सेसच्या मॉलिक्युल्समध्ये राहतो. आपण जर फेविकॉलचं पाकिट पाहिलं किंवा फेविकॉलची ट्यूब जर पाहिली त्याच्यावर लिहिलेलं असते स्ट्रॉंग ॲडेजन, पाहिलं असेल, आता बघाल तुम्ही. गोंदाची बॉटल घेतली आपण, तिथे लिहिलेलं असते ॲडेझिव्ह मटेरियल किंवा ॲडेझिव्ह असं काहीतरी. म्हणजे काय, विच ॲडेझिव्ह टू अनदर सबस्टन्स. म्हणजे काय की हे जे गोंद आहे किंवा हे जे फेविकॉल आहे हे आपण दुसऱ्या सबस्टन्सला ॲडेज करून म्हणजे चिपकवून लावू शकतो. बरोबर, याला म्हणतात फोर्स ऑफ ॲडेजन. दॅट इज द फोर्स ऑफ अट्रॅक्शन लाईज इन बिटवीन टू डिफरंट सबस्टन्सेस ऑर द मॉलिक्युल्स बिटवीन टू डिफरंट सबस्टन्सेस. पण गोंदाने काय चिपकवतो, तर कागदावर गोंद लावतो, त्याच्यावर फोटो चिपकवतो किंवा आणखी काही चिपकवतो. म्हणजे हे दोन वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस झाले, ते गोंदाने चिपकवले जातात, म्हणून त्याला काय म्हणू आपण, ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन. असंच फेविकॉलचं सुद्धा आहे, तो पण ॲडेझिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शनच आहे. बरोबर आहे. तर हे दोन प्रकारचे फोर्सेस आपल्या लक्षात आलं असेल, हे पक्के लक्षात ठेवायचे आपल्याला, त्याचा आपल्याला पुढच्या क्वेश्चनमध्ये काम पडणार. त्यानंतर तिसरी गोष्ट म्हणजे रेंज ऑफ these molecular forces. Suppose we have considered one of the molecule of that substance. Then beside this molecule, या मॉलिक्यूलच्या आजूबाजूला आपल्याला जे ॲरो दिसत आहे, ते ॲरो म्हणजे काय आहे की या मॉलिक्यूलनी बाकीच्या मॉलिक्यूल्सवर लावलेला फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा मॉलिक्यूल दुसऱ्या मॉलिक्यूल्सवर लावत असेल नेहमी. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जर त्या मॉलिक्युल्समधलेच मॉलिक्यूल, त्या सबस्टन्समधलेच सगळे मॉलिक्यूल जर असतील तर हा फोर्स ऑफ अट्रॅक्शन जो आहे तो कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन झाला. आणि तो कसा एक्झिस्ट होतो हे आपण पाहिलं कोहेसिव्ह फोर्समध्ये. आता आपण त्या ॲरोमध्ये हे पाहू की ते ॲरोपर्यंत त्याची रेंज आहे. म्हणजे तो जो कोहेसिव्ह फोर्स आहे तो त्या ॲरो जिथपर्यंत काढलेला आहे आणि तिथपर्यंत तो अप्लाइड आहे, फक्त तिथपर्यंत आपण त्याला अनुभव घेऊ शकतो किंवा वी कॅन एक्सपिरियन्स दॅट मॉलिक्युलर फोर्स अप टू दॅट डिस्टन्स. ओके, दॅट डिस्टन्स इज कॉल्ड ॲज मॉलिक्युलर रेंज. अनदर थिंग वी हॅव टू नोट दॅट स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. आपल्याला ते ॲरो ज्या ठिकाणी पोहोचलेले आहे त्या ठिकाणी एक स्फिअर काढलेला मी तुम्हाला दिसत असेल. व्हॉट इज इन बाय दॅट स्फिअर, तो तुम्हाला सर्कल दिसत आहे, पण तुम्ही त्याला इमेजिन करा अशा हवेमध्ये एखादा मॉलिक्यूल तुम्ही कन्सिडर करा किंवा एखाद्या सॉलिडमध्ये कन्सिडर करा. त्याच्या चारी बाजूने आपण ते ॲरो काढलेले आहे, सगळ्या चारी साही सगळ्या बाजूनी. तर इथे काय तयार झालं, असा एक स्फिअर तयार झाला त्याच्यात. बरोबर आहे. दॅट इमॅजिनरी स्फिअर in which molecule is kept at center or molecule as a center, and these arrows which are indicating the distance of that molecular force or range of molecular force or the distance up to which molecular force is effective असं म्हणू आपण. म्हणजे मॉलिक्युलर फोर्स जोपर्यंत इफेक्टिव्ह आहे त्याची जी रेंज आहे तिथपर्यंत त्या स्फिअरच्या त्या पॉईंटपर्यंत, म्हणजे त्या ॲरोच्या त्या पॉईंटपर्यंत सगळे पॉईंट जर मी एकत्र केलं तर एक इमॅजिनरी स्फिअर तयार झाला. हा स्फिअर म्हणजे काय, जिथपर्यंत त्याचा मॉलिक्युलर फोर्स इफेक्टिव्ह आहे ते डिस्टन्स. आणि म्हणून त्या स्फिअरला मी काय म्हणेल, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स. म्हणजे त्या मॉलिक्युल्सचा प्रभाव दुसऱ्या मॉलिक्युल्सवर पडताना तिथपर्यंतच पडेल. लक्षात आलं. म्हणजे त्या मॉलिक्यूलचा प्रभाव म्हणजे फोर्स ऑफ अट्रॅक्शन दुसऱ्या मॉलिक्यूलवर तिथपर्यंत त्या अंतरापर्यंत येईल, त्यानंतर तो इफेक्टिव्ह राहणार नाही. त्याला आपण काय म्हणू मग, स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर मॉलिक्यूल. दॅट स्फिअर विच इज द इमॅजिनरी स्फिअर विथ सेंटर ॲज अ मॉलिक्यूल अँड रेडियस ॲज अ मॉलिक्युलर रेंज ऑर रेडियस इक्वल टू मॉलिक्युलर रेंज. हे लक्षात ठेवायचं. या चारही गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आणखी दोन छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या लक्षात आणून देतो मी. वन ऑफ द थिंग इज सरफेस फिल्म. आपण जे काही आता थोडंसं उदाहरण पाहिलं होतं त्या मॉस्किटोचं चालण्याचं, बरोबर आहे, किंवा त्या सुईचं त्याच्यावर तरंगण्याचं पाण्याच्या सरफेसवर, हे जे उदाहरण आहे, हे जे काही सरफेस मी कन्सिडर केला होता ती सरफेस फिल्म आहे. आपण जसं एअर बबल्स तयार करतो त्यावेळेस आपण त्या सोपच्या लिक्विडमध्ये आपण एक सर्क्युलर आकाराचा रिंग असा सिंक करतो, बुडवतो आणि मग त्याला फुकतो. तर फुकायच्या आधी त्याच्यामध्ये जे की तयार झालेलं असते ती सरफेस फिल्म आहे.
तशीच फिल्म वॉटरच्या सरफेसवर सुद्धा तयार झालेली असते. दॅट फिल्म इज कॉल्ड ॲज सरफेस फिल्म. दॅट फिल्म इज द सरफेस लेअर ऑफ लिक्विड हॅव्हिंग सम थिकनेस. म्हणजे लिक्विडचा कोणताही सरफेसवरचा मॉलिक्यूल जर मी विचारात घेतला तर त्याची मॉलिक्युलर रेंज खाली जिथपर्यंत आहे, येणारा प्रश्न आपल्याला समजेल ते, तिथपर्यंत त्याची थिकनेस असेल, एवढी थिक अशी फिल्म त्या ठिकाणी तयार होते आणि म्हणून त्याच्यावर ते तरंगू शकतात. हे पण सरफेस टेन्शनचं एक कारण आहे. हे आपण येणाऱ्या प्रश्नाच्या डायग्राममध्ये चांगल्या प्रकारे समजून घेऊ. नंतर फ्री सरफेस ऑफ लिक्विड. फ्री सरफेस म्हणजे काय? असा सरफेस जो फ्री आहे, ज्याच्यावर कोणत्याच प्रकारचा फोर्स ॲक्ट झालेला नाही. जसं आपण याच्या आधीच्या एक्झाम्पलमध्ये मागच्या पिरियडमध्ये आपण पाहिलं की शिअर प्रेशर किंवा शिअर फोर्स त्या ठिकाणी अप्लाय होताना आपल्याला दिसतो, पण तो पण या ठिकाणी दिसणार नाही. कोणत्याच प्रकारचा फोर्स त्याच्यावर राहत नाही. तो म्हणजे काय झाला? प्लेन फ्री सरफेस ऑफ लिक्विड ऑन विच वी डज नॉट एक्सपिरियन्सिंग एनी टाइप ऑफ फोर्स. इट इज कॉल्ड ॲज फ्री सरफेस. ओके. Now, in this diagram, we can see that there is a liquid in place of, it is placed in a beaker. म्हणजे एका बीकरमध्ये आपण एक लिक्विड असं भरून ठेवलेलं आहे. त्या बीकरमध्ये हे जे लिक्विड भरलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला 3 वेगवेगळे मॉलिक्युल्स दिसत आहेत, ए, बी आणि सी. कन्सिडर 3 मॉलिक्युल्स ए, बी अँड सी. कन्सिडर 2 layers. That XY layer is the free surface layer. जे आपण याच्या आधी पाहिलेलं आहे, फ्री सरफेस ऑफ द लिक्विड म्हणजे वरचा फ्री सरफेस, त्याला आपण XY म्हणू या ठिकाणी. नाव देअर इज ऑल्सो सम X डॅश अँड Y डॅश इन द डायग्राम. व्हॉट इज दॅट? X डॅश Y डॅश काय? या डायग्राममध्ये आपण जे पाहत आहोत X डॅश Y डॅश म्हणजे काय, तर X डॅश आणि Y डॅश हे जी लेअर आहे ती XY लेअरच्या थोडीशी खाली आहे आणि ही लेअर किती खाली आहे, तर XY या सरफेसवर कोणताही मॉलिक्यूल जर कन्सिडर केला तर तिथून त्याची मॉलिक्युलर रेंज जिथपर्यंत आहे तेवढ्या डिस्टन्सवर X डॅश Y डॅश ही दुसरी लेअर आपल्याला दिसते. लक्षात आलं? म्हणून मग XY आणि X डॅश Y डॅश हा जो काही पट्टा इथे तयार झालेला आहे, म्हणजे हे जे काही इथे थिक लेअर तयार झालेली आहे, याला आपण काय म्हणू? जी सरफेस फिल्म आहे असं आपण म्हणू त्याला. जे आपण याच्या आधी डेफिनेशनमध्ये पाहिलं होतं सरफेस फिल्म, ती म्हणजे काय आहे? XY X डॅश Y डॅश याच्यामध्ये आता दिसतं. लक्षात आलं? आता इथे आपण 3 वेगवेगळ्या प्रकारचे मॉलिक्युल्स कन्सिडर केलेले आहेत, ए, बी आणि सी, विच ऑल आर द मॉलिक्युल्स ऑफ सेम लिक्विड. हिअर दीज मॉलिक्युल्स आर. आता हे जे मॉलिक्युल्स आहेत यातला ए मॉलिक्युल जर तुम्ही पाहिलं तर काय दिसते तुम्हाला? Force acting on molecule A. Which type of force will act on molecule A? As molecule A is deep inside the liquid. म्हणजे तो लिक्विडच्या आतमध्ये आहे चांगला, म्हणून मग त्याच्यावर ऍक्ट होणारे फोर्सेस हे चारही बाजूनी फक्त वॉटर मॉलिक्युल्स मुळेच ऍक्ट होणारे असतील. तुम्हाला जसं डायग्राम दिसत आहे. म्हणून मग ए हा जो काही मॉलिक्यूल आहे त्याच्यावर तुम्ही जर पाहिलं तर सगळ्या बाजूंनी सारख्या प्रमाणात कोहेसिव्ह फोर्स ऑफ अट्रॅक्शन ऍक्ट होत आहे. अशा प्रकारे आपण असं म्हणू शकतो की ए वर जर या दिशेने फोर्स ऍक्ट होत आहे तर तसाच एक्झॅक्टली दुसऱ्या दिशेने पण ऍक्ट होत आहे, सारखा फोर्स, म्हणजे तो बॅलन्स झाला. अशा प्रकारे प्रत्येक डायरेक्शन एकमेकांना बॅलन्स करताना आपल्याला दिसत आहे. फोर्स एक्झॅक्ट एकमेकांना काय करतात? जे काही फोर्स एक्झर्ट करताय ते सगळे एकमेकांना बॅलन्स करताय. म्हणून मग नेट फोर्स ऍक्टिंग ऑन मॉलिक्यूल ए इज 0. म्हणून मग मॉलिक्यूल ए वर जो काही फोर्स ऍक्ट होत आहे तो काय पूर्णपणे 0 आहे. अजिबात कोणत्याच प्रकारचा फोर्स ऍक्ट होत नाही. त्यानंतर तुम्ही जर बी मॉलिक्यूलचा विचार केला तर तुम्हाला काय दिसते? जो सरफेस फिल्मच्या मध्यात आहे, सरफेस लेअरच्या मध्ये आहे, म्हणजे तो एक्स वाय आणि एक्स डॅश वाय डॅशच्या मध्यात आहे. अशा प्रकारे जर आपण त्याला पाहिलं तर आपल्याला काय दिसते? त्याच्यावर कोणते कोणते फोर्सेस ऍक्ट होतात? The forces acting on molecule B are all the molecules besides B within the molecular range of the B are acting or are exerting cohesive force on B. Therefore, B is attracted towards all the molecules. As its sphere of influence lies somewhat above the surface of the liquid, therefore
आता हा जो काही वरचा अबोव असणारा जास्तीचा भाग मला दिसतो जो पाण्याच्या बाहेर आहे, इन दॅट द मॉलिक्युल्स आर ऑफ नॉट ऑफ लिक्विड बट ऑफ एअर. त्या ठिकाणी मॉलिक्युल्स कशाचे आहे? एअरचे आहे. म्हणजे हे एअरचे मॉलिक्युल्स त्याच्यावर काय करतात? पुन्हा फोर्स एक्झर्ट करतात. कोणता फोर्स? हे वेगळ्या प्रकारचे झाले, वेगळ्या सबस्टन्सचे झाले. लिक्विडच्या लिक्विडमधले राहिले असते तर तो कोहेसिव्ह फोर्स जो तुम्हाला आतमध्ये ॲक्ट होताना दिसत आहे, हा फोर्स म्हणजे एअरचे मॉलिक्युल्स ॲक्ट करतात म्हणून तो कोणता फोर्स झाला? ॲडेसिव्ह फोर्स. ओके, बरोबर. ॲडेसिव्ह फोर्स आहे तो. म्हणजे हे जे काही फोर्स त्याच्यावर ॲक्ट होतात हवेतून, ते हवेचे मॉलिक्युल्स त्याच्यावर ॲक्ट करतायत म्हणून तो काय झाला? ॲडेसिव्ह फोर्स झाला. कारण हा मॉलिक्यूल लिक्विडचा आहे आणि जे फोर्सेस ॲक्ट होत आहेत ते ॲडेशनचे फोर्सेस हवेतून ॲक्ट होत आहे म्हणून तो काय झाला? ॲडेसिव्ह फोर्सचा. बरोबर. पण एअरची डेन्सिटी वॉटरपेक्षा खूप कमी आहे, बिकॉज एअर इज द गॅसेस स्टेट, वॉटर इज द लिक्विड स्टेट, अँड लिक्विड स्टेट इज हॅव्हिंग द ग्रेटर डेन्सिटी दॅन वॉटर स्टेट. सॉरी, वॉटर स्टेटची डेन्सिटी ही एअरपेक्षा जास्त आहे, कारण की एअरचे मॉलिक्युल्स कसे असतात? विरळ असतात, म्हणजे एकमेकांपासून दूर असतात, म्हणजे त्यांची डेन्सिटी कमी आहे. म्हणजे तेवढ्या भागात कमी मॉलिक्युल्स आहेत. असं म्हणून आपण 10 मॉलिक्युल असतील जास्तीत जास्त. पण पाण्याच्या आतमध्ये पाहिलं तर तिथे तर खूप शेकडो मॉलिक्युल्स असतील. म्हणून मग त्यांचा अप्लाय होणारा जो काही फोर्स आहे, एक्झर्ट होणारा फोर्स हा हवेतल्या मॉलिक्युल्सपेक्षा काय जास्त आहे. म्हणून मग हवेतल्या मॉलिक्युल्सचा एअर मॉलिक्युल्स, द फोर्स एक्झर्टेड बाय एअर मॉलिक्युल्स इज निग्लिजिबल इन दिस कंपॅरिझन बिटवीन मॉलिक्युल्स ऑफ लिक्विड अँड मॉलिक्युल्स ऑफ एअर. इट इज निग्लिजिबल. तो निग्लिजिबल असेल. आणि म्हणून हा जो काही बी मॉलिक्यूल आहे हा जवळपास पूर्णपणे खाली ओढला जाईल, कारण की जास्तीत जास्त मॉलिक्युल्स त्याला खालच्या दिशेने, हॉरिझॉन्टलपेक्षा खालच्या दिशेने फोर्सेस ॲक्ट करताना आपल्याला दिसत आहे त्याच्यावर. म्हणून तो कुठे जाईल? तो जवळपास तो खालीच जाईल. खालीच कुठेतरी तो जाईल. म्हणजे तो नेट फोर्स ॲक्टिंग ऑन दॅट मॉलिक्यूल इज डाऊनवर्ड डायरेक्शन. ओके. नाउ कन्सिडर particle C, molecule C. This is the most important molecule. ओके. कसा इम्पॉर्टंट आहे आपल्याला लक्षात येईलच पुढे. सी मॉलिक्यूल जर आपण पाहिला तर आपल्याला काय दिसते की सी मॉलिक्यूलवर कोणते कोणते फोर्सेस ॲक्ट होताना दिसत आहे आपल्याला. पहा, तो कुठे आहे? तो फक्त वरच्या सरफेसवर आहे, एक्झॅक्टली सरफेसवर आहे. तो त्याचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट एअरशी येत आहे. त्याचा अर्धा स्फिअर ऑफ इन्फ्लुएन्स, हाफ ऑफ द स्फिअर ऑफ इट्स इन्फ्लुएन्स इज lying outside the liquid and half lied inside the liquid. As density of liquid is more, therefore all the molecules which are exerting force of cohesion on that molecule on the surface of liquid molecule C is more than the molecules which are exerting force of attraction on that molecule C in air. म्हणजे हवेतले मॉलिक्यूल त्याच्यावर जे काही प्रमाणात फोर्स ॲक्ट करतात त्यापेक्षा लिक्विडच्या मॉलिक्यूलचा फोर्स काय आहे? जास्त आहे, असं आपल्याला दिसतं. म्हणून मग इथे पण मी जर पाहिलं तर तो एक्झॅक्टली डाऊनवर्ड डायरेक्शनने अट्रॅक्ट होईल. असेच आपण सर्वच्या सर्व मॉलिक्युल्स जर सरफेसचे विचारात घेतले एका बाजूला एक सगळे तर ते सगळेच्या सगळे खाली अट्रॅक्टेड राहतील. आता एक इमॅजिन करा की इथे एक अशी मी लाईन ओढलेली आहे आणि मुलांना म्हटलं की त्यांना तिथपर्यंत यायचं आहे, माझ्या भोवती एक राऊंड बनवायचा आहे. राऊंड बनवला त्यांनी, त्यांच्या हातात एक दोर दिला मी, माझ्या भोवती असा एक राऊंड बनवला. काही 10 विद्यार्थी आहे उदाहरणार्थ, त्यांच्या हातात एक दोर दिला मी आणि सगळ्यांचे दोर माझ्या हातात पकडून ठेवले आणि सगळ्यांनी ॲट ए टाईम मी ओढलं तर सगळे एकाच वेळेस सोबत येतील आणि कसा आकार तयार होईल? चौकोन होईल, त्रिकोण होईल, कसा आकार तयार होईल? निश्चितच तो असा सर्क्युलर शेप तयार होईल आणि सर्वच्या सर्व विद्यार्थी एकमेकांना बिलकुल चिपकून उभे राहिलेले आपल्याला दिसतील आणि कोणीही समोर येणार नाही. एकमेकांना ते लागलेले असल्यामुळं ते एकमेकांना समोर येऊ देणार नाही किंवा येणार नाही, ते फसून जातील एकमेकांमध्ये. तसंच इथे घडताना आपल्याला दिसते. या उदाहरणावरून हे लक्षात घ्यायचं आहे. ह्या सरफेसवरचे जेवढे मॉलिक्युल्स आहेत ते सगळे खाली ओढले जातील म्हणून ते एकमेकांना पॅक अशा प्रकारे त्या ठिकाणी अरेंज होतील आणि अशा प्रकारे ते कंटिन्युअस डाऊनवर्ड फोर्सच्या टेन्शनमध्ये राहतील. आपण नाही का अभ्यास करताना टेन्शनमध्ये राहतो कधी कधी आणि मग अभ्यास करत नाही, फक्त टेन्शनच घेतो. अशा प्रकारे हे मॉलिक्यूल सगळे अंडर टेन्शन राहतील, खाली अट्रॅक्टेड राहतील. त्यामुळं त्यांच्यावर जर थोडा जरी भार पडला तरी तो एकदम पाण्यात बुडणार नाही. जसा मच्छर जर जेव्हा चालत असेल तर तो पाण्यात बुडणार नाही, कारण की इथे टेन्शनची लेअर क्रिएट झाली, ज्याला आपण काय म्हणू? सरफेस टेन्शन असं. दिस इज द एक्झॅक्ट मिनिंग ऑफ सरफेस टेन्शन.
आपल्या पुस्तकामध्ये पेज नंबर 35 मध्ये एक पॅराग्राफ दिलेला आहे सरफेस टेन्शनच्या या मॉलिक्यूल थेअरीचा शेवटचा पॅराग्राफ, तो तुम्हाला पाहायचा आहे. ऑल द मॉलिक्यूल्स इन द सरफेस फिल्म आर ॲक्टेड अपॉन बाय एन एक्सटर्न अनबॅलन्स्ड नेट कोहेसिव्ह फोर्स. नंतर खाली दिलेला आहे ॲज अ रिझल्ट सरफेस फिल्म रिमेन्स अंडर टेन्शन. द सरफेस फिल्म ऑफ अ लिक्विड बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. म्हणजे पूर्णपणे खाली ओढलेलं असल्यामुळे इलॅस्टिक मेम्ब्रेन सारखी वरची लेअर काय होते, ऍक्ट होते, आणि म्हणून ती अशी खाली जात नाही आणि वरही जात नाही, फक्त इथेच राहते. ती अंडर टेन्शन राहते, ज्याला आपण काय म्हणू, सरफेसवर असणारं टेन्शन म्हणजे सरफेस टेन्शन. ओके, हे लक्षात ठेवायचं आहे. हे फ्री सरफेसवर खालच्या दिशेने असणारा जो फोर्स आहे तो म्हणजे सरफेस टेन्शन. त्याच्यामुळे तयार होणारं टेन्शन म्हणजे काय, सरफेस टेन्शन. लक्षात आलं. पुढे पण दिलेलं आहे आपल्याला सरफेस टेन्शन आणि सरफेस एनर्जी मध्ये सुद्धा सरफेस टेन्शन दिलेलं आहे, हे आपण पाहून घेऊ सोबतच. ते काय म्हटलेलं आहे की ॲज अ प्रिव्हियसली द फ्री सरफेस ऑफ लिक्विड इन अ कंटेनर ॲक्ट्स ॲज अ स्ट्रेच मेम्ब्रेन. ऑल द मॉलिक्युल्स ऑन द सरफेस फिल्म एक्सपिरियन्स अ स्ट्रेचिंग फोर्स, जे आता आपण पाहिलं. नंतर काय म्हटलेलं आहे, इमॅजिन अ लाईन पी क्यू ऑफ लेंथ एल ड्रॉन tangential to the free surface of liquid as shown in 2.16. म्हणजे आता हा सरफेस जो आपण पाहिला, जो आपण साईडने पाहिला असा साईड व्ह्यू, आता याला टॉप व्ह्यू पाहायचा. म्हणजे या सरफेसला जे विकार आहे तो असं गोल असेल, त्याला वरून पाहायचं आपल्याला, तर कसं दिसेल, ते सर्क्युलर दिसेल. ते आपल्या पुस्तकात डायग्राम काढली दिसते 2.16 फोर्स ऑफ सरफेस टेन्शनची. त्याच्यावर काय तयार झालं आहे की असं आडव्या प्रमाणात असे तुम्हाला ॲरो काढलेले दिसतात त्याच्यावर, जशी तुम्ही काढलेले आहे आता तसे ॲरो काढलेले दिसते. त्याचा अर्थ काय झाला की तो एक प्रकारचा ऑल दी मॉलिक्युल्स ऑन दिस लाईन एक्सपिरियन्स इक्वल अँड अपोजिट फोर्सेस. म्हणजे जी पी क्यू लाईन काढलेली आहे त्याच्यावरचा प्रत्येक मॉलिक्यूल दोन्ही बाजूने सारख्या प्रमाणात तो सरफेस टेन्शनचा फोर्स एक्सपिरियन्स करेल, आणि म्हणून ते दोन्हीकडे सारख्या प्रमाणात ओढले जातील, आणि म्हणून ते सरफेस टेन्शन अंडर सरफेस टेन्शनच राहतील. म्हणून मग ही पी क्यू लाईन जी आहे अलॉंग दिस लाईन दॅट फोर्स ॲक्ट्स, म्हणजे तो या सरफेसला टँजेन्शियल प्रमाणात आहे. म्हणून आपण त्याची डेफिनेशन करू शकतो. इट इज डिफाइंड ॲज द टँजेन्शियल फोर्स ॲक्टिंग पर युनिट लेंथ. या पूर्ण लेंथसाठी जर आपण कन्सिडर केलं तर थोड्या लेंथसाठी आपण कन्सिडर करत पर युनिट लेंथ ॲक्टिंग ऑन पर्टिक्युलर लेंथ आहे ती. म्हणून म्हटलं आहे की पर युनिट लेंथ ऑन बोथ साइड्स ऑफ द इमॅजिनरी लाईन ड्रॉन ऑन दी फ्री सरफेस ऑफ लिक्विड. म्हणजे फ्री सरफेस ऑफ लिक्विडवर काढलेली इमॅजिनरी लाईन जी आहे त्याच्या दोन्ही बाजूनी त्या इमॅजिनरी लाईनला असलेले जे मॉलिक्युल्स आहेत त्यांच्यावर ॲक्ट होणारा, म्हणजे सरफेसच्या मॉलिक्युल्सवर ॲक्ट होणारा कंटिन्युअस फोर्स जो आहे, जो त्यांना अंडर टेन्शन ठेवतो, तो काय झाला, सरफेस टेन्शन. इट इज पर युनिट लेंथ, देअरफॉर इट शुड बी रिटन ॲज T इक्वल टू F अपॉन L, दॅट इज फोर्स पर युनिट लेंथ. आपल्याला त्याचे डायमेन्शन काढता येतात, त्याचं युनिट पण काढता येतं. युनिट एकदम सोपा आहे. फोर्स न्यूटनमध्ये, लेंथ मीटरमध्ये, देअरफॉर इट्स युनिट इज न्यूटन पर मीटर. आणि डायमेन्शन कसे आले त्याचे, डायमेन्शन फोर्सचे लिहा, लेंथचे लिहा, दोन्ही लिहिल्यानंतर काय मिळते, L0 M1 T -2.